वाडा फाटा. तर आता स्कूटी घेऊन जायचे, पण एक कान झाला मित्रांनो, दरवाजाला कडी नाही लावलेली मित्रांनो, म्हणजे बाहेरून कडी लागलेली आहे. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही? तर आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, कारण की माझा फोन खराब झाला मित्रांनो, त्यामुळे मला ब्लॉग ना काढता आले ना बनवता आले. माझा एक ब्लॉग पडलेला आहे एडिटिंगचा, मी जेव्हा कोकणात गेलो होतो, तुम्ही त्याला चांगलाच सपोर्ट दिला मित्रांनो, असेच माझ्या ब्लॉगलाही सपोर्ट द्या. तर आज आपल्याला आपली लसूणची गाडी लावायची मित्रांनो वाड्या फाट्यावर, म्हणजे तिथं एक हनुमान मंदिर आहे तिथं, तर तुम्हाला तिथेही दाखवल मी. तर आता चहा पिण्याच्या आधी तिला गरम करावं लागेल, कारण की गार झाली मित्रांनो. सगळ्यात लेट मी सुटलोय, त्याची गरम होण्याची वाट पाहू जरा, कारण की आपल्याला मित्रांनो चहा लई लागते मित्रांनो. चहा इज माय फेवरेट. तर मित्रांनो आता आपली चहा गरम झालेली आहे आणि चहा पिऊन घेऊ आणि निघू वाड्या फाट्यावर गाडी लावायला. मित्रांनो आता आपली चहा पिऊन झालेली आहे आणि आपण आपला टेम्पो घेऊन जाऊ. तिकडे पहिले आपल्याला कोयना सोसायटीत न्यायचं मित्रांनो, माल तिकडूनच लोड करू आणि मग तिकडून वाड्या फाट्यावर गाडी लावू. तर आता आपण टेम्पोत बसलोय आणि बघू शकता पुढं माझा भाऊ गाडी साफ करतोय मित्रांनो, इंटर्क, आणि मी टेम्पो घेऊन चाललोय. आता चला आपण निघू आता. आता आपण इथं पोहोचलेलो आहे. बघा इकडं माल लोड करायला घेतलाय मित्रांनो, एक गोण लोड झाले. आता माल लोड करायचे. माझा भाऊ बघा गोण उचलायला बघतोय, झेपत तर नाही पण उचलायला बघतोय. मावशी बघा, मावशी दाखव दाखव बोलते मित्रांनो. कपडे धुत बसले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ते काय नाही, इग्नोर करा तुम्ही, आपण माल लोड करून घेऊ पहिला. तर मित्रांनो आता आपला मागे माल लोड झालेला आहे आणि आता मम्मी आणि मी निघालोय. तर आता आपली दुकान लागलेली आहे मित्रांनो, बघू शकता. माझा भाऊ दुकानात आहे, तुम्हाला दिसत असेल तर, कारण की ऊन खूप आहे. आणि मम्मी आणि मावशीला सोडायला चाललो आता मी घरी, आणि परत येऊन दुकानावर बसणार मित्रांनो. पिशवीचा पॅकेट पण आणायचा, तर तो पण घेऊन येऊ. आता आपला सर्व झालेला आहे, आपली गाडी विडी लागलेली इकडं. आता गिऱ्हाईकांची वाट पाहू मित्रांनो, कधी येतील तर काय माहिती, कारण की खूप उशीर झाला आहे मित्रांनो आम्हाला असाच बसून बसून. बघूया आता कधी गिऱ्हाईक येतात. आता मित्रांनो आपण घरी आलोय, कारण की एक पण गिऱ्हाईक नव्हता मित्रांनो, तर खूप भूक लागलेली. मम्मी गेले दुकानावर आणि आपण आलोय घरी जरा जेवायला घरी खिचडी केली मित्रांनो. तर आता खिचडी खाऊ, भूक लागली, आणि 5 वाजता परत दुकानावर जायची. धंदा तर नाही मित्रांनो तिथं, पण आजच्या एक दिवस नाहून बघू काय होतं. तर आता पहिला जेवून घेतो. 5 वाजलेत मित्रांनो, जर तुम्हाला गाड्यांमध्ये दिसत असेल तर. आता चाललोय आपण परत आपल्या दुकानावर, जिथे दुकान लावल्यावर वाडा फाटा. तर आता स्कूटी घेऊन जायचे, पण एक कान झाला मित्रांनो, दरवाजाला कडी नाही लावलेली मित्रांनो, म्हणजे बाहेरून कडी लागलेली आहे. तर आता आपल्याला काय करू काय समजत ना मित्रांनो, बाहेरून कडी लागली मित्रांनो, आणि आता आम्ही आत अटकून बसलोय. तर आता ही जी नट आहेत ना, ही जी नट ती खोलून आम्ही बाहेर निघणार आहेत मित्रांनो, दुसरा आता पर्याय नाही आमच्याकडं. आता आपण टेम्पोवर पोहोचलो मित्रांनो, बसलो इथं बघू शकता तुम्ही रोडवर म्हणजे टेम्पोत बसलो सीटवर. गिऱ्हाईक मित्रांनो सकाळपासून 50 रुपयाची विक्री झाली, बसून काय फायदा नाही झाला मित्रांनो. म्हणजे आता उद्यापासून बघू काहीतरी. तसा उद्या एक सुट्टी आहे, परवापासून परत आपल्याला शाळेत जायची, अभ्यास 1 महिना राहिला मित्रांनो शाळेचा. आता बघू, मम्मी गेले मामाला पाठवला, नंतर मग तिकडे पुढे एक ब्रिज आहे तिकडे जाऊ.
हा मेन वाडा फाट्या तिथं जाऊ, या घरी जाऊ डायरेक्ट. कारण की धंदाच नाही मित्रांनो, सकाळपासून 50 रुपयाची विक्री झाली फक्त. 50 रुपयात घर चालणार आहे आमचा. बघू आता मित्रांनो, वाडा फाट्यावर लावू. तिथं काय झालं तर ठीक, नाही तर घरी. आणि उद्यापासून नाही लावणार, म्हणजे आज असंच फक्त आम्ही ट्राय केला फक्त, म्हणजे होतो की नाही बघायला असा विषय होता. म्हणजे घरात बसून खाण्यापेक्षा जरा फार काहीतरी असा विषय मित्रांनो, म्हणून इथं लावलेली. तर इथं काय फायदा नाही झाला मित्रांनो, घरात बसून खाल्लेला परवडून मित्रांनो इथं लावण्यापेक्षा. तर आता बघू, मामा येण्याची वाट पाहू जरा. तर आता फायनली आपण टेम्पो विम्पो घरी लावलेले आणि घरी आलेलो मित्रांनो. म्हणजे टेम्पो वगैरे लावली तिकडे, 50 रुपयाचा धंदा केला आणि घरी आलो. आता घरी आलो तर भूक लागली मित्रांनो खूप. जेवायला बघू काय केलं. तर जेवायला मित्रांनो माझी फेवरेट भाजी केलेली आहे सोयाबीनची मित्रांनो. आणि सोयाबीनची भाजी आणि चपाती खाऊ, कारण की खूप भूक लागली. 8 वाजले मित्रांनो. आता जेवून घेतो पहिला मी. मित्रांनो माझं जेवण झालं, रेड्यासारखा जेवलो मित्रांनो, दाबून एकदम. आणि माझा भाऊ बघू शकता तुम्ही, जेवायला बसलेत, घरचे पण जेवायला बसलेत. आणि तारक मेहता मी बघतो मित्रांनो. तर आता आजच्या ब्लॉगमध्ये इतकाच. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.